नमस्कार मंडळी, सुप्रभात. एका नवीन व्हिडिओत आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 1 ऑगस्ट शनिवार आणि आज आम्ही पुन्हा एकदा चाललेलो आहोत बारंगीच्या शोधामध्ये. आजचं कारण वेगळं आहे. काय ते श्लोक सांगेल तुम्हाला. आमच्या शाळेत म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल लांजात आनंददायी शनिवार म्हणून रानभाज्या विक्रीसाठी उपक्रम दिला आहे. त्यासाठी आम्हाला रानभाज्या घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या आणि एक ग्रुप तयार करून ती भाजी विक्री करायची. त्या बारंगीच्या शोधासाठी आम्ही आत्ता चाललो आहे. तुमच्या ग्रुपमध्ये किती जण आहेत? 4. हां, 4. काय काय नावं त्यांची? पहिले म्हणजे मी श्लोक, दुसरा कैवल्य कोतापकर, तिसरं प्रियांश इंदुलकर, चौथा स्वयं रेवाळे. सगळे एकच भाजी आणणार आहेत की नाही? मी भारंगी आणणार आहे, कैवल्य अळू आणणार, प्रियांश टाकळा आणणार आणि त्या प्रत्येक रानभाज्यांबद्दल माहिती सुद्धा लिहून आणायचे. तो स्वयं लिहून आणेल. ओके. आणि विकायला कुठे ठेवणार भाज्या? आमच्या शाळेच्या हॉलमध्ये आमचे जे आग्रे सर आहेत त्यांनी सांगितले की तिकडे त्यांनी क्रमाने बेंच लावले आहेत. त्या बेंचवर प्रत्येक नंबर ठेवले आहेत. त्यातला एक नंबर आम्ही तुमच्या ग्रुपला देऊ. तर आम्हाला नंबर आहे 27. आम्ही 27 नंबर बेंचवर विक्री करणार. त्यासाठी आणि हे कसे ठरणार? भाजीचे काही जोड्या करायच्या? हो. आणि दर कसे ठरणार? दर सरांनी सांगितलं की आम्हीच ठरवायची. अच्छा, मग आता बघायला लागेल बारंगीचं दर काय आहे. हां. कारण बारंगी ही काय सरसकट सगळीकडे मिळणारी भाजी नाही आहे. रानभाजी आहे. कोकणामध्ये जो डोंगराळ भाग आहे त्या भागातच भाजी मिळते ही पावसाळ्यामध्ये. आणि ओळखणं पण तसं कठीण असतं. तर आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला जे जंगल आहे तिथे बारंगी उगवलेली आहे. इथे मागे जी फुलं दिसत आहेत ही बारंगीची आहेत. या फुलांच्या रंगावरनं भाजी ओळखणं हा एक सोप्यात सोपा पर्याय आहे. दाखवतो तुम्हाला. फुलं कशी आहेत, फेंट फिकट निळ्या रंगाची फुलं आहेत ना. आणि याला असा तुरा आहे आणि ही पानं आहेत. तर हे पान बघ आणि हे बाजूच्या झाडाचं पान बघ. आकार त्याचा सेम आहे पण याच्यावरती जाळ्या कमी आहेत, याच्यावरती जाळ्या नक्षी जास्त आहे. असं एखाद्याला वाटेल की ही पण बारंगीच आहे. मी बारंगी नाही, बारंगी आहे ती ही आहे. तर याची जी कोळी कोळी पानं आहेत ती आपल्याला काढायची आहेत. पिशवी आहे. बारंगीची पानं पटकन शिजत नाहीत त्याच्यामुळे नीट उकळून घ्यायला लागतात पाण्यामधनं कापून. आणि इथे कोवळी पानं आपण काढायचा प्रयत्न करतोय. जे आम्ही पिशव्या आणले, पिशवीमध्ये आम्ही एक एक टाकतोय. आता घरी जाऊन याच्या जुड्या कशा करायच्या वगैरेचा विचार करायचा आहे. हे पकड तू कॅमेरा. आम्ही जी भाजी विक्री करणार त्यासाठी पालकांना पण यायचं आहे, म्हणजे भाजी विकत घ्यायला. कारण बघायला मुलं कशी भाजी विक्री करतात त्यासाठी. टाइम काय आम्हाला? ग्रुपवर 2चा टाइम दिलाय ना. आम्ही 3 वाजता सुरू करणार आहोत. येतो मागे दुपारी. तर इथे एका झाडावर पानं मिळाली थोडीशी. अजून पुढे बघूया गाडी मिळते. घरी आम्ही एकदा भाजी करून झाली आमची 15 दिवसापूर्वी आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता. तुम्ही बघितला असेल तर. बघितला नसेल तर बघा. गेल्या शनिवारी भाजी काढण्यापासून ते बनवण्यापर्यंत पूर्ण रेसिपी दाखवलेली होती व्हिडिओमध्ये.
ते थोडीशी काढलेली आहे भाजी. बघूया अजून पुढे पुढे दिसते का. ओके, लेट्स गो. मोराचा आवाज येतोय. व्हिडिओमध्ये येईल की नाही सांगता येत नाही, पण या आजूबाजूच्या जंगलामध्ये मोरांचा वावर आहे. एकदा मला मोर दिसता दिसता राहिलेला. आमच्या इकडचा कुत्रा आहे तो, त्याला मोराचा आवाज आला, तो पळायला गेला. मोर तिकडनंच पळाला, नाहीतर आम्हाला मोर दिसला असता. आता हे पूर्ण हा जंगली भाग आहे. रस्ता जो जातो तो जंगलातून जातो. आणि आमच्या इथली लोक आम्हाला, आजूबाजूची लोक जी इथली मूळ रहिवासी आहेत, नेहमी घाबरवत असतात वेगवेगळ्या कथा सांगून. इकडे वाघ बघितला आम्ही, तिकडे वाघ बघितला, आम्हाला आठवड्यातनं एकदा वाघ दिसतो. जेव्हा एस.टी आलेली आहे. रावारी लांजा पहिल्यांदा बघतोय हे बोर्ड. पण कातळगावची बस जाते शक्यतो. कातळगाव आणि पाथरवाडी. हे बघा इकडे पण आहे बारंगी. या बात आहे. ही पण आपण पानं काढूया. चला. असं करा. इकडे 2-3 आहेत फांद्या काढण्यासारखे. हे बघा, ही अळूची पानं. हे जंगली अळू आहे. जंगली अळू. त्याला खाज येते. गावठी अळू जे असतात ना, घरात लावतात. आपण लावलंय ना. वडीचा अळू, वडीचा अळू. शहरामध्ये काही कुठलंही अळू जंगलात आणून खपवलं जातं. हो. इकडे भरपूर आहेत पानं. भरपूर आहे. मला तर एवढी पानं बास होते. मी दिसतं का नाही. हो. आडवा नकोच करू मला. नाही पण शाळेतली मुलं पण हे घेणार आहेत असं सरांनी सांगितलंय. रानभाज्या त्यासाठी अजून लागतील. एवढी काढून झालेली आहे. आता किती विक्री होणार आहे आणि दर वगैरे काय किती ठेवायचं आहे अजून काय ठरलं नाही, अंदाज नाही. तरी बघतोय अजून एवढीच पानं मिळाली तर. याची कोवळी पानं मिळणं कठीण नाही, कारण मुळातच ही पानं जाड असतात. आणि बघा इथे पण पानं कोणीतरी काढून नेलेली आहे त्या झाडाची. म्हणजे सध्या बारंगीला डिमांड भरपूर आहे. झाडं पानं मिळणं काय असं कठीण नाही आहे, पण ते कोवळी पानं शोधणं हा टास्क आहे. आता हे रस्त्याच्या बाजूलाच आम्ही उभे आहोत. रहदारी आहे, सकाळची गाड्यांची वर्दळ चालू आहे. आणि इथे बघूया तिसरं बारंगीचं झाड दिसलंय. तुम्ही पण कोणत्या गावाजवळ राहत असाल तर बारंगी मिळते का बघा. एवढी झाली. आता पानांच्या 10-20 पानांच्या जोड्या करायला लागतील. छोटी पानं मोठी पानं मिक्स करूया एका जोडीमध्ये, म्हणजे अगदी 2 पानं गेली असं पण व्हायला नको. शाळेमध्ये जायचं आम्हाला. दुपारी 2-2:30 वाजता बोलवलं आहे पालकांना. तर बघूया तिकडे पण शूटिंग करता आलं तर. आम्ही जाईपर्यंत किती भाजी शिल्लक राहते बघूया. तुम्ही लवकर या. नाही तर काय आपण येऊ सकाळी इकडे भाजी करायला, भाजी घ्यायला. एवढी भाजी आहे आपल्या इकडे. कमी पडली तर मी कुंभार मॅडमांना सांगेन फोन करा, बाबांना घेऊन यायला सांगा. हा असा रस्ता आहे.
बऱ्याच दिवसांनी आज सकाळ मोकळी दिसते. पाऊस थोडा पॉज मोडवर आहे, नाही तर 4 दिवस झाले सकाळी पाऊस बाहेर काय काम करून देत नाही. आज बहुतेक श्लोक लवकर उठलाय म्हणून पाऊस थांबलेला आहे. रोज लवकर उठायला लागेल तुला याची. 10 तासाची एक तास झोप करणं नाही, शाळेत झोप येते. चला आम्ही घरी पोहोचतोय. शाळेमध्ये भेटूया, जमलं तर शाळेमध्ये शूटिंग करूया. कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कळवा. शाळेमध्ये जर व्हिडिओ बनवायला मिळाला तर अजून मस्त होईल हा व्हिडिओ. चला आत्तापुरतं आपण एक पॉज घेऊया. बाय बाय. भाज्यांचा महोत्सव बघायला आलेला आहे लांजा हायस्कूलमध्ये. भरपूर गर्दी आहे आणि मुलं काय ऐकायला तयार नाही. सगळी मुलं आपल्या आपल्या भाज्या विकायच्या मागे लागलेले आहेत. आपण प्रत्येकाचं इंट्रोडक्शन घेऊया. आपलं नाव सांगा. श्लोक परतुलकर, स्वयं संतोष नेवारे, कैवल्य संजय प्रतापकर. तू काय भाजी आणलीस? किती रुपयाला टाकला कसा? तू हळू. तू 15 रुपये. बरं सकाळी 10 रुपये जोडी होती, आता 15 झाली. हां अच्छा. हां काय काय हो काय बोलतो. चला पहिला माल संपलेला आहे सकाळचा. काय लिंगायत कुठे जातो? हिरवच आहे. अच्छा शाळेत कसा येतो? गावात येतो. तुम्ही पण लिंगायत होत भरपूर जातो. आता लाजत राहायला कितीला आहे? 5वीला. आता श्लोक आहे 5वीला. श्लोक भरपूर जातो. भाजी कुठं आणली? हो काय आहे बोल आहे का?